एकदा या निवडणुकीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। उल्हासनगर शहर सारखं कुठे शहर नाही मित्रांनो। आणि पाण्याचा असेल तर इथे पिण्याचं पाणी असो, रोजगार असो, कुठलेही खूप सुंदर उल्हासनगर मित्रांनो। तर पाणपोई सुद्धा आहे आणि मेडिकल वाल्याची तर आम्ही चाललो आता। सर जी नमस्कार, दो शब्द बोला, वीडियो चालू वीडियो। तर मित्रांनो नमस्कार, क्या बोलेंगे हमारे चैनल पे अभी? एक मिनिट वीडियो चालू। आणि उल्हासनगर आपलं शहर आहे, त्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोलणार? रोजगार आहे मित्रांनो, बोला दोन शब्द, काय बोलताय उल्हासनगर विषयी, आपल्या शहराविषयी दोन शब्द तुम्ही काय बोलणार? रोजगार असो, पाणी असो, तुम्ही म्हणत काय उल्हासनगर बद्दल, शहराबद्दल? उल्हासनगर मध्ये कसं आहे माहितीये का, उल्हासनगर मध्ये रोड व्यवस्थित पाहिजे। यस, आता हे रोड तर झालंच बरोबर, थोडंफार कसं आहे, रस्त्याचं कसं रुंदीकरण पाहिजे। यस, रोडला गाड्या थांबते त्या पार्किंगला, जायला सिंगल रोड लोकांना, म्हणजे रस्त्याने चालायचं जरी म्हणलं तरी लोकांना त्रास आहे। बरोबर, मग ही जी सुविधा आहे ना, ही सुविधा व्हायला पाहिजे। मेन सुविधा म्हणजे रस्ता बरोबर, रस्ता सुविधा असल्या म्हणजे लोकांना चालता येतं, येता येतं, जाता येतं, बरोबर। गाड्या मोटर ट्रॅफिक लागत आहे। यस यस, उल्हासनगरचा विकास अजून आहेच कुठं? आहेच। अजून तुम्ही बाहेर जाऊन बघा, किती विकास, किती मोठे मोठे रस्ते झालेले आहेत। इथं जे आहेत, इथल्या लोकांनी जे आहेत कार्यकर्ते, सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि सुविधाबद्दल काय बोलणार की आपल्या इथे रोजगार आहे, पाणी आहे आणि पाणी भरपूर आहे, सेंट्रल हॉस्पिटल आहे, म्हणजे रोज त्याबद्दल दोन शब्द काय बोलणार? सगळी सुविधा त्यांनी केलेली आहे। यस, पाण्याची सगळी सुविधा आहे, फक्त रोडाची सुविधा नाही। चालन। तर मित्रांनो धन्यवाद, जय महाराष्ट्र। तर हा पण मुद्दा खूप आहे, धोबीघाट पासून मी रोज येतो, खड्ड्याचं प्रमाण खूप आहे, खूप लोक संघर्ष करताय, हीच सुविधा व्हायला पाहिजे खड्ड्यांची। जय भीम, जय महाराष्ट्र।